आमच्या कुटुंबात मॅच फिक्सिंग नाही. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर अजितदादांचं वक्तव्य. तर आपण कमळाच्या चिन्हावरती लढणार नसल्याचंही स्पष्ट. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. 150 कोटींच्या घोटाळ्यात केदार प्रमुख आरोपी. आमदारकी धोक्यात. सलीम कुत्तासोबतच्या पार्टीमध्ये भाजपाचे पदाधिकारीही असल्याची चर्चा. बडगुजरांच्या चौकशी दरम्यान भाजपाच्या व्यंकटेश मोरेंचीही चौकशी झाल्याची माहिती. आणखीन काही नावं समोर येणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या गाडीच्या धडकेत शेतमजुराचा मृत्यू. बळवंत वानखेडे काँग्रेसचे दर्यापूरचे आमदार. सरकार मला शत्रू समजू लागलंय, जरांगेंचं वक्तव्य. तर जरांगेंना देवही घाबरत असेल. भुजबळांचा जरांगेंना उपरोधिक टोला. मंत्र्यांना आंतरवालीत बंगले बांधण्याचाही सल्ला. उद्या बीडमधील जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवरती शाळांना सुट्टी जाहीर. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला निर्णय. ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभेच्या 23 जागा लढवण्याबाबत सोनिया गांधींची चर्चा. राऊतांची माहिती. तर राहुल गांधी आणि पवारांची दिल्लीत जागा वाटपावर चर्चा. अयोध्येत विमानाचं लँडिंग. राम मंदिराच्या लोकार्पणाची लगबग वाढली. पुढारीचं अयोध्या नगरीतून विशेष कव्हरेज. कुस्तीपटू बजरंग पुनिया पद्मश्री करणार परत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र. काल कुस्तीपटू साक्षी मलिकने केली निवृत्तीची घोषणा. ब्रिजभूषण सिंहांचे निकटवर्तीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्याने रोष.